नमस्कार, आपण पाहतात सहारा समाचार। मी संकेत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारवरती। आतापर्यंत सरकारवरती आपण आक्रोश आखलेत, वार केलेत, पण आता आज आलो आहोत आपण वारकरी आणि रामनवमीच्या उत्सवासाठी संबंध वारकरी बांधव हे शेगावच्या दिशेने सध्या रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि या वारीचा अनुभव घेण्यासाठी सुद्धा सहारा समाचार यामध्ये सामील झाले आहे। या ठिकाणी आपण बघू शकता माझ्या म्हणजे आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वारकरी आपल्याला दिसत आहेत। सध्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भजन वगैरे चालू आहे आणि विनेकरी आजोबा आहेत, महाराज आहेत आणि जे परंपरा भारतीय संस्कृती आहे, महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, या संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणात वारीची परंपरा आहे। आणि अशामध्ये वारीच्या परंपरेमध्ये विठ्ठलपंत जे आहेत आपले संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील यांनी वारीची परंपरा सुरू केली होती शास्त्रानुसार आणि त्या ठिकाणी पंढरीची पहिली वारी त्यांनी सुरू केली होती आणि तेव्हापासूनच वारीचं परंपरा आपल्या इथे लागू झाल्याचं समजते। तर अशा प्रकारे ही वारी सध्या शिंदी बुजुर्ग ते शेगाव या ठिकाणी चालली आहे, पैदलवारी रवाना झाली आहे। अशातच आपण यांच्या प्रतिक्रिया घेऊयात, बघूया सहारा समाचारचा पुढील आढावा। जय हरी महाराज। आज आमच्या वारीला जवळपास 13 वर्ष झाले। या 13 वर्षात सर्व शिंदी गावकरी मंडळींनी आमच्या सोबतच्या आम्हाला खूप साथ दिली। मी दिंडी प्रमुख शिंदी बुजुर्ग या पालखीचा आणि संतोष रामदास चिमोटे। त्यानंतर आमची हे शिंदी बुजुर्गची पालखी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज संस्थान शिंदी बुजुर्ग यांच्या मार्फत शिंदी ते शेगाव इथं चालते आणि आमच्या या संस्थांचे अध्यक्ष आहेत राजेंद्र भाऊ, मार्गदर्शक राजेंद्र भाऊ पवार। त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही शिंदी ते शेगाव हे वारी काढतो आणि सर्व वारकरी मला 13 वर्षापासून चांगली साथ देत आहे, चांगली सेवा देत आहे, त्यांचाही मी आभारी आहे। आमच्या दिंडीचं नेतृत्व म्हणजे दिंडी चालक जे आहेत त्या सौ नलिनीताई निलिमाताई पवार आहेत आणि दिंडी व्यवस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ चिमोटे आहेत। यांचे खूप खूप आभार, खूप सेवा आहे त्यांची। मृदुंगाचार्य आमचे यश भाऊ, तसेच आमचे महाराज आहेत कळसकर महाराज आणि हे आपले विनेकरी पद्माकरराव सांगोळे, तसेच पुंडलिक काका माहोरे हे आमचे विनेकरी आहेत। आपल्यासोबत मृदुंगाचार्य ज्यांनी या वारीच्या मध्ये आपल्या भजन चालू असताना आपल्या कलेच्या माध्यमातून एक अमृत जे आहे त्याला वाद्य देऊन एक सुंदर संगीत आपल्यापर्यंत पोहोचवलं असे मृदुंगाचार्य यश कलुरे आपल्यासोबत आहेत। काय सांगाल दादा, कसा अनुभव आहे? खूप छान असे लोक आहेत। माझं पहिलंच वर्ष आहे आणि गायनाचार्य एवढे छान आहेत। आमचे कैलास महाराज आहेत, उमेश महाराज आहेत। खूप गोळ्यांचा आवाज आहे आणि त्यांच्यासोबत वाजवायला मला एवढा आनंद येत आहे की बोटं फुटले, पण वाजवायची इच्छा कमी नाही होऊन राहिली। महाराष्ट्राची संस्कृती आपली वारी आहे। गेल्या अनेक इतिहास जर आपण बघितला तर वारी, पंढरीची वारी, त्याच्यानंतर आता रामनवमीचा उत्सव शेगावला मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतो आणि मोठ्या प्रमाणात वारकरी हे त्या ठिकाणी जात असतात। अशातच वारीमध्ये सहारा समाचार असताना जे टाळकरी आहेत, वारकरी आहेत, जे गीतकार आहेत, संगीतकार आहेत, यांच्या प्रतिक्रिया आपण घेत आहोत। अशातच आपल्यासोबत संगीत विद्या ज्यांनी जोपासली असे उत्कृष्ट गायक अनंतरावजी मेहरे आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। काय आहे वारीचा अनुभव? जय गजानन माऊली। मी अनंत नारायणराव मेहरे। गेल्या 30 तारखेपासून शिंदी बुजुर्ग ते शेगाव पायदळ वारी निघाली आणि आमच्या वारीचा आजचा हा 6वा दिवस। 6व्या दिवशी जेव्हा 30 तारखेपासून आमची वारी निघाली त्याच्या दुसऱ्या दिवसपासून म्हणजे 31 पासून आम्हाला निसर्गाने साथ दिली। म्हणजे जो उन्हीचा त्रास सहन करायला लागत होता सर्व वारकऱ्यांना, भाविकांना, तो त्रास सहन झाला नाही। म्हणजे जवळपास आभाळच होतं, त्याच्यात आज ऊन आहे, थोडी उन्हीचा त्रास होत आहे। आणि माझा अनुभव सांगायचा असा झाला तर माझं हे आमच्या गावातून वारी 13 वर्ष झाले निघत आहे। यंदाचं या वर्षीचं 13वं वर्ष आहे आणि माझं हे 3रं वर्ष आहे।
पण ज्या वर्षी मी पहिल्या वर्षी आलो तेव्हा मलाही असं वाटलं की आपण आतापर्यंत या वारीत आलो नाही, याच्या आधी आपण यायला पाहिजे होतो. कसं आहे, मलाही उत्साह आहे, इंटरेस्ट आहे या धार्मिक कार्यात. पण मी काय वारीमध्ये आल्यानंतर काय काय प्रकारे आपल्या कला जोपासल्या जातात काय सांगाल? वारीमध्ये आल्यानंतर माणसाचं मन जे आहे, जे चंचल मन असते, या सर्वांच्या भाविकांमध्ये जो माणूस रमून जातो, एक ते चंचल वृत्ती माणसाची कमी कमी होत जाते. आणि यामधून बरंचसं काही शिकणार आहे. ज्यांच्यामध्ये कला आहेत, आता बरेच जण असे आहेत, तरुण मुलं की त्यांना भजन येते, पण ते भजन कुठे, त्यांची कला कुठे सादर करत नव्हते. पण आमच्या या दिंडीमध्ये ते स्वतःहून म्हणतात की आम्ही भजन म्हणतो, आम्ही भजन म्हणतो. म्हणजे एक ते कला, एक ते यांच्यापुढे तरुण पिढीला चालना देणारी एक सादर करतात ते. संस्कृती जोपासणारी वारी. तसंही म्हटलं चालते. सांगा, वेळोवेळी मार्गदर्शन. आणि या वारीमध्ये जे आयोजक मंडळी आहे, या आयोजक मंडळीमुळे सर्व जे भाविक या वारीत येतात त्यांच्यामुळेच हे वारी त्यांना सुद्धा घडत आहे. आणि आमच्या गावातील गजानन महाराज संस्थान शिंदी बुद्रुक यांचे अध्यक्ष श्रीमान राजेंद्रजी पवार हे सुद्धा या वारीतील आयोजक मंडळीला मार्गदर्शनाने हमेशा करत असतात. त्याचप्रमाणे सहकार्य जे आहे गजानन महाराज वारकरी भजन मंडळ यांचं सुद्धा सहकार्य आहे. आणि वारीत जे येणारे भाविक मंडळ आहे यांचं सुद्धा सहकार्य आहे. वारीच्या माध्यमातून अनेक कला जोपासल्या जात असतात. ग्रामीण भागातील ज्या मागे राहिलेल्या किंवा काळाच्या ओघात नष्ट झालेल्या कला आहेत त्या पुन्हा एकदा सादर होत असतात वारीच्या माध्यमातून. आणि अशातच एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणजे कैलासजी आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. काय सांगाल सर, कैलास दादा, अनुभव आपला वारीचा? जय गजानन माऊली. माझं नाव कैलास रामेश्वर गुजर. प्रॉपर मी सिंधीचा आहे. गेल्या 13 वर्षापासून आम्ही ही वारी करत आहोत. या वारीचा अनुभव असा सांगितला जातो की जे पहिले 5 वर्ष आम्ही जी वारी काढली यामध्ये आम्हाला खूप काही म्हणजे संकटाला साथ द्यावी लागली. त्याचाच अनुभव घेऊन आमच्या याच्यातील एक व्यक्तिमत्व म्हणजे सुमितदादा चिमोटे यांनी 1 वर्ष येऊन आमची परिस्थिती पाहिली. ही परिस्थिती पाहत असताना त्यांना असं वाटलं की या वारीमध्ये पाण्याची खूप कमतरता आहे. तर लगातार त्यांनी आम्हाला 13 वर्ष थंड पाणी याची व्यवस्था केली. तेच पाहता कुठे बॅगा ठेवायला जागा नव्हती. त्या जागेला पाहून गावातली काही मंडळींनी आम्हाला ट्रॅक्टरची व्यवस्था दिली. त्याचप्रकारे कुठेतरी कोणतं तरी भजन कीर्तन व्हावं यासाठी कोणता असा व्यक्तिमत्व जे असते महाराज लोकांचं, त्या महाराजांचं व्यक्तिमत्व घेता आम्ही खेळचे महाराज श्री कळसकर महाराज यांचा सहभाग घेतला. त्याचप्रमाणे आमच्या येथील दिंडी चालक संतोषदादा चिमोटे हे एक सरकारी नोकरीवर असताना असतील तरी ते 8 दिवस लगातार सुट्टी टाकून आपल्या कामाला मागं टाकून आमच्याबरोबर असतात. त्यांचं खूप सहकार्य आम्हाला होतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 12 व्यक्ती काम करतो. उदाहरणार्थ झाले तर बंडू काका सांगोळी, उमेश वाट, संतोषदादा चिमोटे, देवानंद भाऊ यवतकर, रामेश्वर भाऊ यवतकर, अनिल दादा ढोरे, रामाभाऊ पेढेकर असे मयूर पवार, महिलामध्ये म्हटलं तर निलिमाताई पवार यांची, तसंच अजूभाऊ हे साऊंड किंवा काही बिघडले असतात त्यांचं खूप सहकार्य होते. अजू दादा फुलारी यांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही एकत्र येऊन ही 13 वर्ष झाले. याच्यात कोणताही वादविवाद न होता ही वारी शांतपणे आम्ही पार पाडत असतो. तसंच इथून गेल्यानंतर रामनवमीच्या दिवशी संध्याकाळी शांतपणे आम्ही जेवण करून संपूर्ण गावात वारी फिरवतो आणि इथं आमच्या वारीचा समारोपीय होऊन जाते. धन्यवाद. तर अशा प्रकारे आपल्यासोबत हे सर्व मंडळी होती. अशातलंच एक सुंदर व्यक्तिमत्व ज्यांनी सांगितलं, संत परंपरेमध्ये म्हटलं जाते म्हणजे देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, म्हणजे ती दानात आपल्या द्यावी. म्हणजे ते सुमितदादा चिमोटे, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. जय गजानन माऊली. मी सुमित सुभाषचंद्र चिमोटे. गेल्या 13 वर्षापासून आमच्या गावापासून तर शेगावपर्यंत वारी येत आहे. त्या वारीमध्ये पहिल्या वर्षी मला असा अनुभव आला, मी पायदळ चाललो आणि पायदळ चालल्यानंतर ते म्हणतात ना की गरिबांची वारी असते, यामध्ये काही मोठे लोक येत नाहीत.
आणि हलाखीची परिस्थिती होती, पाण्याची व्यवस्था नाही, अकोटपर्यंत चांगली व्यवस्था आहे पाण्याची. त्याच्यानंतर इकडचं पाणी थोडं खारं पाणी असल्यामुळं प्रत्येकाला पोटाचे विकार, काही प्रॉब्लेम होत होते. आणि ते सगळं बघता मी माझ्या वडिलांशी चर्चा करून एक या वारकऱ्यांसाठी सेवा म्हणून शिंदीपासून शेगावपर्यंत पाण्याची व्यवस्था देतो. माझी आजी पार्वतीबाई, स्वर्गीय पार्वतीबाई यांच्या प्रित्यर्थ मी शिंदी ते शेगाव सर्वांना पाणी पाजतो आणि सर्व वारकरी मंडळी खुश आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की पाण्याची व्यवस्था ही उत्तम व्यवस्था असते. पण माझं एकच म्हणणं आहे की माऊलींनी मला ही गोष्ट माझ्या नशिबात दिली आणि मी उत्तमपणे त्यांना साथ देईल आणि अशीच निरंतर माझ्याकडून व्यवस्था ही मी असेपर्यंत, यांना पालखी सुरू असेपर्यंत माझ्याकडून राहील. धन्यवाद. सोबतच आरोग्यदायी सुविधा सुद्धा उपलब्ध असतात, म्हणजे जेणेकरून कोणाची समजा तब्येत खराब झाली तर लगेच त्यांना उपचार देता यावे, म्हणजे फर्स्ट ट्रीटमेंट आपल्याला करण्यात यावी, त्याच्यासोबत म्हणजे ते सुद्धा औषधी वगैरे सोबत असतात. काय हां, तर माझे वडील डॉक्टर आहेत, डॉक्टर सुभाषचंद्र महादेवराव चिमोटे. मी या पालखीमध्ये यायच्या आधी म्हणजे मी शिक्षणाला बाहेरगावी होतो तेव्हापासून संतोषदादा यांच्याकडे औषधी, प्रथमोपचार जे असतात, पोटदुखी, वारी ही उन्हाळ्यामध्ये येते, पोट दुखणे, डोकं दुखणे, हातपाय दुखणे, अशा प्रकारचे सर्व औषधी संतोषदादाकडे द्यायचे. त्यानंतर आता मी आहे तर माझ्याकडे एक किट आणि संतोषदादाकडे एक किट, असे ते निरंतर सेवा म्हणून आम्हाला हे पुरवतात. वारी सोबत असणाऱ्या महिला भगिनी ज्या आहेत, म्हणजे मोठ्या प्रमाणात वारी परंपरेत महिला आहेत आणि अशातच आपल्यासोबत वारीच्या नेतृत्व महिला भगिनींचं जे करतात अशा निलिमाताई पवार आहेत. काय सांगाल, आपला अनुभव काय आहे? नमस्कार, मी निलिमा संजय पवार बोलता हो. आमची पायदलची वारी हे शिंदी ते शेगावपर्यंत जात आहे. तरी ट्रॅक्टरची सेवा आणि टँकर पाण्याची सेवा आणि अक्वा पाण्याची सेवा, हे सर्वांची सेवा आम्हाला मिळत आहे. तरी स्त्रिया ह्या आमच्या याच्यात म्हणजे 100 ते 150 पर्यंत राहू शकतात आणि वारकरी पुरुष 100 पर्यंत राहू शकतात. हे सगळे आम्ही आनंदात जाऊ शकतो. आमचं म्हणजे सगळ्या गोष्टी बरोबर होऊ शकतात. त्याच्यानं आम्ही सर्वजण आनंदात आहोत. शिंदीहून वारी निघते. संस्थेचे श्री राजेंद्र भाऊ पवार हे आमच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत.